हो. मस्त केस कापलेत. मस्त केस कापले. मस्त कापलेत. हे वर्क फ्रॉम होम चालू आहे वैष्णवीचं. काय चालली मला सोडून परत. हा आणि स्किन स्किन बघ, स्किन केअर बघ. बघा हीच गोष्ट आहे ना मला लाईफ मध्ये कटअप करायची आहे. बघा हेला स्ट्रक्चरिंग बोलतात. हे गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो येस, आजचा दिवस पण स्पेशल आहे कारण की आज थोडासा ग्रूमिंग डे आहे माझा. तुम्हाला ग्रूमिंग डे पण दाखवतो. माझं तुम्ही अवतार बघू शकतात कसा आहे. जरा दाढी बिडी वाढली आणि मला लिटरली पॅची बिअर्ड जास्त येते. बिअर्ड पॅची असल्यामुळे थोडंसं मी ठेवत नाही दाढी वगैरे. आणि माझा ऍक्च्युली केस कापतो ना तो गेलाय बाहेर, गावी गेलाय तो आला नाही अजूनपर्यंत. बट मला असं बघवत नाही स्वतःला आणि ग्रूमिंग पण केली पाहिजे. सांगायला गेलो तर इकडे वैष्णवी पण आहे. बघा वैष्णवीचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. हे वर्क फ्रॉम होम चालू आहे वैष्णवीचं. आता मी जातो, केस कापतो मस्त पटकन आणि मग नंतर वैष्णवी पण ग्रूमिंग करणार आहे. थोड्या या व्हिडिओ मला तुम्हाला म्हणजे ना एक ग्रूमिंग टिप्स पण तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला काहीतरी हेल्प होईल. काय बोलते मिसेस बायको? हो. मस्त केस कापलेत. मस्त केस कापले. मस्त कापलेत. नाईस. सो गाईस सांगा कसे केस कापले. मस्त 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 मस्त. बाय द वे तू हाय गाईस नाही बोलली, बोल पहिलं. हाय गाय. हाय गाईज गाईज हाय हाय गाईज. हाय गाईस. काय गाईस आणि म्हशीस गाईज आणि म्हशी आणि बैल. आणि बैल. आता मी तुझ्यासाठी पाणी लावलंय. येस. फटाफट आंघोळ करून घे, मग जेवायचं. मला भूक लागली आहे. ओके. येस भूक लागली आहे. येस भूक लागली आहे मला. ओके. सो येस, आता मी आंघोळ करणार आहे गाईस मस्तपैकी. आणि नंतर मग एक कधी करणार आहे स्किन केअर? रात्री संध्याकाळी. हा आता भूक लागली. जेवल्यावर करूया. ठीक आहे, जेवल्यावर बघू आम्ही करू किंवा रात्री करू. स्किन केअर पण करायचं आहे. आणि वैष्णवीच्या स्किन केअर आहे ना गाईस, फक्त एकच असतं, क्लीनर. ती फोडा ब्लॅकेट्स काढणार आणि नंतर त्याच्यावरती तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल असते तसं. सो येस गाईस, कमेंट करून सांगा एकदम चपरी दिसतोय की खरंच चांगला दिसतोय. कारण की मला ठीकठाक वाटले केस कापले चांगले, कारण की हा वेगळा होता. आणि एक पोरगा होता, त्याला बोललो मी की भाई तू मत काढ बाल. तर दुसरा पोरगा होता नवीन, तो 3-4 महिन्यासाठी गेला होता गावी. तर तो तिकडेच काम करायचा म्हणजे. तर आता तो माझा केस कापतो, तो गेलाय बाहेर. तर मी बोललो की लेट्स ट्राय हा कसं केस कापतो. सो येस, ह्याने केस कापले चांगले. मला सांगा केस करा, कारण की मला तरी पर्सनली आवडले आहेत. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसे वाटतायत ते केस. ओके. सो गाईस, आता मस्तपैकी आंघोळ करून आलेलो आहे मी. केस वगैरे धुतले आहेत. आणि माहित नाही तुम्ही पण असं नोटीस केलं असेल की नाही, बट जेव्हा पण आपण आंघोळ करतो ना, सॉरी केस कापतो ना, असं डोक्यावरचं ना भोज जरा कमी वाटतो. दाढी वगैरे पण केली आहे तर काहीतरी हलकं वाटतं, हलकनेस. सो येस, इट्स व्हेरी हार्ड टू डिस्क्राईब. बट तुम्हाला पण असं वाटतं का? मला कमेंट करून सांगा. आणि येस, आता मी इक्का नावाचा पिक्चर बघतोय नेटफ्लिक्स वरती आणि आता जेवतोय मी. सो दिस इज राईस, चिकन ऑमलेट अँड चपाती आणि वडे. सो येस, आता पटकन जेवतो मी. काय चालली मला सोडून परत Yes. फ्रेंड Bye. सोबत फिरायला. So today it is with a different group. समज जरा. येस. चल बाय, आय एम गेटिंग लेट. ओके बाय. येते मी लवकर. बाय बाय. 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 आता वैष्णवी पण गेली आहे आणि वैष्णवी गेल्यानंतर मी विचार केला की करू काय. मी कुठे खालती वगैरे जायचा प्लॅन केला होता, बट खालती पण जायला कंटाळा आला होता. 5 माळे. बघा हीच गोष्ट आहे ना मला लाईफ मध्ये कटअप करायची आहे. म्हणजे कंटाळा येतो. कंटाळा का येतो मी जस्ट विचार केला ठीक आहे आपण ही गोष्ट एक मी व्हिडिओ बनवेल दुसरी, त्याच्यामध्ये आपण म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल, दाखवून प्रयत्न करणार मी, सांगून नाही. आता वैष्णवी गेली आणि मी विचार केला की टीव्ही बघू, पण टीव्ही बघितला तर परत मग टाइम वेस्ट होणार. मी झोपायचा मन होता माझा. ओके, झोपायचा मन होता तर मी विचार केला की झोपलो तर काय काम, माझे गोल्स आहेत त्याच्यासाठी मला वर्क करायचं आहे. कधी करू वर्क? तर आता मी बसलो आहे काम करायला. येस गाईस, मी आता म्युझिक बनवणार आहे. घाबरू नका, तुम्हाला मी पूर्ण म्युझिकचं ट्युटोरियल नाही देत आहे. सांगण्याचा माझा फक्त प्रयत्न एवढाच होता की ह्युमन आपण बनलो कशासाठी समजतंय. स्विगी, झोमॅटो, इंस्टाग्राम आत्ता आले. विचार करा जेव्हा नव्हते तेव्हा आपण त्यांना इझिली बोलतो की तुमच्या काय हे सगळं काय नव्हतं हे वगैरे. अरे बाय नव्हतं तेच चांगलं होतं. मला तर कधी कधी असं वाटतं. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे, सगळ्या गोष्टी आहे ना परफेक्ट बघायच्या लोकांना सवय झाली आहे. ओके, सो येस, जास्त बडबड नाही करत मी. ऍज मी सांगितलंय त्याच्यावरती मी दुसरी व्हिडिओ बनवणार आहे. तर येस, आता मी काहीतरी बनवतो
आणि तुम्हाला भेटतो मी पुढच्या टेक मध्ये. ओके सो गाईज फायनली माझी बीट झाली आहे बनवून. 1 तास लागला मला. मग वैष्णवी सोबत वगैरे पण बोललो फोनवरती. सो ही काहीतरी बीट आहे, मला ऐकवतो मी. लेट मी चेक. हा म्हणजे एक पॅटर्न बनवलाय, अरेंजमेंट करायची आहे मला. अरेंजमेंट काय होऊन जाते पटकन, त्याच्यामध्ये काय एवढा सीन नाही. बट हा असा पॅटर्न बनतो, ह्या सगळ्या मेलेडी बनतात. मग मेलेडी झाली बनवून मग ड्रम पॅटर्न बनतात. मी युजली जाम सिम्पल ठेवतो बीट्स, कारण की माझा मेन मोटो असतो की जे रॅपर्स वगैरे असतात ना किंवा सिंगर्स वगैरे असतात ते माझ्या बीटवरती मग गाणार किंवा सिंग करणार जे पण आहे किंवा रॅप करणार. कारण की एक ब्लँक कॅनव्हास असतो. ब्लँक कॅनव्हासवरती बघ लहान लहान पोरं कसे पेंट करतात आणि ॲडव्हान्स लोक म्हणजे मोठे झाल्यावर ते एकदम चांगले पेंट करतात. सो इट्स लाईक दॅट ओनली. एक ब्लँक कॅनव्हासवरती एक पेंट करणारा जो असतो ना, पेंट करणारा माणूस असतो तो रॅपर असतो. आणि एक तो ब्लँक कॅनव्हास बनवतो तो असतो म्युझिक प्रोड्युसर. तर रॅपर नीड टू फील दॅट पॉकेट काइंड ऑफ शीट. सो येस, तुम्हाला ऐकवतो मी. लेट्स गो. एक 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 करून ऐकवतो. हा पहिला हे आहे कॉर्ड्स. And my favorite theme, bass line. Ooh. Ooh. थोडा वेळ का लावला दरवाजा उघडायला? ओके सो गाईज फायनली आता माझं बीटचं स्ट्रक्चर पण झालं आहे. वैष्णवी पण आली आहे. हां, सोडून जाते मला एकटी. काय कळतं की नाही तुला? नो. गोव्याला पण गेली होती, इकडे पण. नशीब आज तरी आज लगेच आलीस. मेरी मर्जी, मैं जिधर जाऊंगी मुझे जिधर जाना है मैं जाऊंगी. ओके ठीक आहे, ओके. ठीक आहे, चलेगा. और कुछ बोलना है आपको? नहीं. सो येस, आता माझं बीट स्ट्रक्चर करून पण झालं आहे. बघा, ह्याला स्ट्रक्चरिंग बोलतात. आणि हे बाजू ज्यांचा बड्डे आहे त्याचा केक. जेवण पण मागवलं आहे, कारण की आई पण गेली आहे बाहेर आणि वैष्णवी पण बाहेर गेली होती. सो मी बाहेर मागवलं. आता आई गेली आहे तिकडे कारलेरला. कारलेरला नाही गेली आहे ना ती? ते कुठे झाली शिफ्ट? ते कळवायला. हां, ते आम्ही गेलो होतो ना मावशीकडे. तुम्ही ब्लॉग बघितला होता की नाही आय डोंट नो. जर बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल, ना बघितलं तरी पण मी सांगून टाकतो की त्यांना त्या रूममध्ये नाही जमलं राहायला. पाणी वगैरे सगळं येल्लो येल्लो वगैरे येत होतं. काहीतरी खूप सारे खूप इश्यू होत होते, इश्यूज होते. सो ते लोक शिफ्ट होण्यासाठी आई गेली आहे तिकडे. असं काय असंच टाइमपास. बाय द वे, आजचा प्लॅन काय होता? आजचा व्लॉग आम्ही ठरवला होता गाईस की स्किन केअर रुटीन करायचा. हा, आणि स्किन केअर बघ. तर करूया ना. आय डोंट हॅव एनी. आता करायचं. आता मी करायचं. तू थकली असणार आता. नंतर करूया बोलशील. आय एम रेडी टू डू. मी नाही रिझन देणार. मला फक्त फ्रेश व्हायला टाइम दे थोडा बस. आफ्टर दॅट मी करू शकते. ओके, चालेल. A few moments later. ओके सो गाईस फायनली जेवण पण झालंय माझं आणि स्किन केअर रुटीन. झोप आली आहे मला. प्लीज उद्या करूया. उद्या करूया बोलते. ठीक बघ आहे, माझे डोळे बघ. बोल मला. डोळे बघ आणि डोळे बघा घाबर. माझे गाईज. मला डोळे खूप बघ झोप मला आणि आली. घाबर. नाही. काय केलंय असं डोळ्याला? आय मेकअप केला होता मी. ठीक आहे. सो गाईस येस, आणि आज खरंच मजा आली कारण की आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह होता माझ्यासाठी. मी नुसतं सारखं जसं माझ्या मनाला वाटतंय ना की काहीतरी पिक्चर बघूया किंवा काहीतरी स्क्रोल करूया, मी काय ना काहीतरी काम करत होतो. तरी आज एवढं जास्त नाही केलं. म्हणजे हळूहळू मी सवय लावतो त्या गोष्टीला. कारण की मग तेच आपलं मेन, आपण मनुष्य कशासाठी बनलोय? स्क्रोल करायसाठी बनलोय, राईट? घरी बसल्या बसल्या जेवण मागवायसाठी बनलोय, राईट? नो, काम करायसाठी बनलोय, मेहनत करायसाठी बनलोय. आणि बघा काय करते इकडे, स्क्रोलिंग चालू आहे इकडे. सो येस, आजचा व्लॉग आपण संपवूया गाईस इकडे. उद्या बघू, ट्राय करू स्किन रुटीन. म्हणजे हाफ तर स्किन रुटीन झालाय, ग्रूमिंग झालाय. केस कापले मी.
येस बीट पण बनवली मस्तपैकी आज आपण. आणि बीट बनवून पण मस्त वाटतंय. झोप मस्त आणि तू लागते. हे सांगितलंस काय की नाही आपली खुर्ची पण रिपेअर झाली आहे. हा ते मी सांगणार होतो ऍक्च्युली स्किन केअर करताना. ओके. तर बेसिकली खुर्ची पण झाली आहे गाईस. त्याचं खालचं ते रिपेअर करायला आला होता एक, आम्ही बोलवलं होतं. सो येस आमचं झालं आहे मस्तपैकी. आता खुर्चीवर बसून काम पण झालं. खुर्ची खूप इम्पॉर्टंट आहे गाईस. म्हणजे आमच्या घरी सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. स्पीकर असू दे, टी व्ही असू दे. टी व्ही पण मी काय घेतला होता माहिती का, माहिती आम्ही लॉकअप बघतोय. सो मी घेतला होता टी व्ही स्क्रीनला कनेक्ट करायसाठी, बट तो केलाच नाही. मग एंटरटेनमेंटसाठी थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजे लाईफमध्ये यार, थोडंसं जेवताना वगैरे माझ्यासाठी तरी ठीक आहे. आणि माईक वगैरे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत घरी. तसं काय तुम्हाला म्हणजे अनयुजफुल गोष्टी नाही भेटणार तुम्हाला. सो येस गाईस, आता हा आपण व्लॉग एंड करूया. येस. बाय. बाय. इबा बाय गाईस. बाय गाईस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.